त्याच्या हातात हत्यार असतात आणि ते जर कडने येऊन जर तुमच्या थांबले तर तुम्ही काहीच करू नाही शकत. तुम्ही यांचा अवतार बघा कसा झाला आता शेवटचा आहे. आपलं ही चेरी टमाट्याचं झाड होतं ते उपटून आणले म्हणलं आता रोटावेटर मध्ये. तुम्हाला ह्या निसर्गाचा सुद्धा अभ्यास लागतो. बाबा पाऊस कधी पडेल कधी पडणार नाही. आता महादेवाची लेंडावळ जर पडली एकतर मार खायचा नाहीतर गपचूप जे काय आहे ते त्यांना द्यायचं. होय रे, तेवढी मोटर चालू करून या. दिवस मावळतीला गेलाय. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. आपलं भाजीपाल्याचं बी रान सगळं रोटरून घेतलं. यांचा अवतार बघा कसा झाला आता शेवटचा आहे. ह्यातली मोठी दगड आडी येत होती पण मी येतच होती पाठीमागे. ही अशी दगड ना लय रोटावेटरची पाती खराब करते ती, त्याच्यामुळे ही जर वेळेस येते इथं जरा बारकी दगड आहे ती, त्याच्यामध्ये याचावंच लागते ती प्रत्येक वेळेस याचावं लागते ती. लय दगड होती आता कमी झाले ती तरी. झालं का बघा अवतार. बघण्यासारखा झालाय मस्त पैकी. सकाळपासून चालू आहे, सगळ्या धुरळा उडतोय. म्हणलं आंघोळ करायच्या आधी रोटरून घ्यावं परत आंघोळ करावी म्हणजे परत धुरळाही उडत नाही. तर आजचं नियोजन असं आहे की आज आपण कालच गहू रोटरायला चालू केलंय आणि आज परत म्हणजे सगळा झाला. तिथलं रानबी आपलं भाजीपाल्याला जे ठेवलेलं आहे त्याला सुद्धा रोटावेटर मारला. ह्याला तर 3 वेळा रोटरलं तेव्हा ते नीट झालं, सगळं तुकडं झालं त्याचं. आता फुलवाडीला जाऊ, काय भाजीपालाचं बियाणं काय पाहिजे असेल तर ते आणू. एकतर तागाचं बी भेटतंय का, त्यात तागाचं बी आणू. तागाचं बी नाही भेटलं तर तिकडं काहीतरी करायचं. धुरळ्यानं हिवायला लागलं ठसका. तिकडे एकतर मोहरी करायचं माझा विचार आहे, नाहीतर हरभरा तर येणार नाही. नाही हरभरा पावसात जातोय. काहीतरी आपलं दारापुढं सुंदर असं हिरवगार काहीतरी दिसावं, त्याच्यामुळे मोहरी करायची. त्याला फुलं सुंदर येते आपली. आणि मोहरी ही थोड्या दिवसाच पीक आहे, 2-2.5 महिन्याचं. हा, तर जेव्हा आंघोळ करून टाइम झालेला आहे चला. तरी 9-9:30 वाजले का? वाजले असतील. बऱ्यापैकी येतली मी पण दगड. कुठं आहे ते अजून. नीट काय करायचं आता, नीट सगळी दगड याचायची. जर वेळेसच असतोय की जर वेळेसच वेचतोय की. ही फांदी किती लांब आली इकडे रानात. येऊ दे, त्याला नाही तोडायची. हिरवी फांदी तोडायची नाही नारळाची कधी. नाही तोडायची म्हणत नाही मी, पण किती लांब आली म्हणलं. चला लावू ट्रॅक्टर आता. होय, मोवाळ बघा कसं बसलं इथं. कुठं आहे? काय मोठं झाले. ह्यात काय माहिती दिसतंय का नाही. नाही उंचावर आहे. चला मग. आपलं ही चेरी टमाट्याचं झाड होतं ते उपटून आणले म्हणलं आता रोटावेटर मध्ये जाईल सगळं भुगाहून. आणि थोड्याशा मिरच्या पण तोडल्या त्या. वांगी पण आपल्याला या 15-20 दिवसात वांगी सापडत नव्हती बरं का, म्हणून मी बघायचं बंद केलं होतं. पण आज चांगले 1/2 किलो वांगी आपल्याला सापडले. ती 8-9 वांगी येते. थोडासा लसूण, गाजर मस्तपैकी. चला, गवारीची गवार बी म्हणजे तोडून घ्यावी, आता निभार व्हायला लागली. कवळीच गवार खायला चांगली लागते. पक्षी बघा, रानाची मेहनत केली ना तर कीटक निघतात, उडतात, ते त्यांच्या डोळ्याला लगेच दिसतात. तर पक्ष्यांचा कसा गोंधळ चालू आहे सगळीकडेच. इतकं पक्षी आले तर इथं. तर मंडळी आता जवळजवळ वाजले 3:30-4 आणि ड्रीप हातरली आपण. काल रोटावेटरने रोटरलं गव्हाचं रान. आज ड्रीप हातरली. बी आणलं मी तागाचं. आता बी आपण माझं इच्छा आहे की टोकन यंत्राने पेरावं.
ट्रॅक्टरने सुद्धा पेरायचं जमलं असतं बरं का, पण ती गव्हाचं जी बुडका येतं का ती फणामध्ये अडकलं असतं सगळं आणि ते काय जुळलं नसतं. म्हणलं आपलं टोकन यंत्रानेच पेरून घ्यावं. आता ड्रीप जोडली आपण, ती थोडी चेक करायला मोटर चालू करायची. 180ला लावू आपण मोटर चालू करायला. होय रे, तेवढी मोटर चालू करून या. तर मंडळी मोटर चालू केली आपण, चेक केलं, सगळं व्यवस्थित आहे, पाणी हे सगळं व्यवस्थित पडतंय. आणि आज दिवसभर असं शिळोपं पडलेलं, शिरवाळ आभाळच आहे दिवसभर. पावसाची शक्यता वाटते, पण वारं शांत आहे, उकाडा आहे. ट्रिप ही हातरून झाली सगळी. आता पेरायचं आपण चालू करू. आता उद्या झालं पाणी देऊ, झालं म्हणजे. तिने इकडं चालू केलंय नीट करायला. मात्र आहे काय ती खडं फिडं नाही ते की पण त्याच्यात बर. त्याच्यात पण ती धुरळा हे पडला सगळा ज्वारीचा. तू स्वच्छ करून घ्यावं लागला आता हे जरा. त्याला रोपं येतील आता. ही रोपं आली की ट्रान्सप्लांट करायची, दुसरीकडे लावायची, ह्याच्यात लावायची आणि ते तिकडे ठेवून टाकायचं कुठंतरी खाली, नाही तर वर. मला तर वरच बरं वाटतंय. दिवस मावळतीला गेलाय. दिसना ना दिवस, दिसना ना आता, दिसत नाही आता. खाली बुडालाय चांगलाच, पण रसायन कसं पडलंय बघा मावळतीला. यांचं चालू आहे पेरायचं, कारण एका नळीला 4 वेळी पेरावे लागते. त्यांना 4 वेळा एका नळीलाच हे करावं लागते. एवढं झालंय पेरून इकडं आपलं, आणि इकडं जायचं आहे. ही काय उद्या पण पेरता येईल, पण ह्यांना असं वाटतंय की पाऊस जर पडला तर ह्या रानात परत पेरता यायचं नाही, कारण लगी ते टोकन यंत्रामध्ये चिखल बसतोय. आपलं चोपणाचं रान आहे ना, असं भुसभुशीत जमीन नाही, त्यामुळे त्यांची चालू आहे घाई. उशीर झाला आहे तरीसुद्धा पेरायची घाई चालूच आहे. आता किती वेळ पेरतात काय माहिती. बरंच आहे अजून, निम्मं पण नाही झालं अजून, निम्म्यापेक्षा जास्त आहे. बी परत टाकलं का रे बापू? नाही वाटते, नाही टाकलं, संपत आलंय आता. बी टाकलं का परत? ऐकाय जात नाही त्यांना, खटखट. बी परत घेतलं का त्याच्यात? हां, तरी म्हणलंच ते यंत्र वाजतंय ना, खटा. बी जरा कमी पडतंय का काय बघावं लागेल, तपासून उकरून बघावं लागेल काय. रस्त्यावर बघू. बरं चला. नाही पडतंय की का नाही? हे काय दिसतंय की इकडे? किती पडतंय मोजरा? 5-6 पडतंय. सगळीकडे जाऊ, इथं पडलं नाही वाटतंय. ही काय इथं 5-6 पडले, 7 बी येते इथं. इथं पण 5-7 आहेत, इथं पण 7 आहेत. पडते ना. एखाद्या ठिकाणी चिकूल अडकला असेल म्हणून पडत नसेल. तपासायला पाहिजे आता. तिथं काहीच नाही पडलं. हा, मग ते आता कुठलं आहे बघावं लागेल. आता हे इथं हे इथलं, हे इथलं, आणि हे चिकूल अडकले का बघा बरं. थांबा. मंडळी चालू आहे आज भाजी बनवायची आहे गवारीची. गवार नीट करत बसले. भाजीपाला आज गेलतो वाडीला, कारली आणली. आपला भाजीपाला नाही ना, संपला आता परत लावायचा, असं होतंय ना. आणि त्यात शेतातली कामं असली का नाही जरा भाजीपाल्याकडे दुर्लक्ष होतं, त्याच्यामुळं खुरपाने हे राहते ते, आणि भाजीपाला काही नीट येत नाही. एकच काम नसतंय ना, सगळी कामं करावं लागते ते आपल्याला. फ्लावर आणलाय, घेवडा आणलाय, भेंडी आणली, कारलं, गवार. हां, हायला आपल्याकडे गवार अजून लावायला पाहिजे जरा. एवढ्यावर भागत नाही आपलं. भरपूर लावली होती पण उगवलीच नाही, कशामुळे काय माहिती. झाला आता आज तर काय ताक झाला नाही पेरून. ट्रॅक्टरने नसता जमला आपल्याला, ते फणात सगळं अडकलं असतं. गावाचं बुसकाट ते सगळं अडकलं असतं. जाऊ दे, पण ते गावाचं बुसकाट आता पाणी धरून राहील बघ आता, आणि त्याच्यामुळं
आता काय होईल ती पाणी धरून राहील उन्हाळ्याचं आपल्या त्या तागाला बी पाणी कमी पडणार नाही. दुसरी गोष्ट ती गव्हाचं काढ आहे कुजून बी जाईल. ती ह्याला तागाला पाणी देते त्यामुळे ती लवकर कुजायला फरक पडेल. पावसाळ्यात कुजून जाईल. आता सुद्धा ती कुजायच्या मार्गावर लागेल ना. हा पाणी दिलं की चालू होईल पाऊस कुजायला. पडला की लगेच कुजून जाईल. लय बी पाला पाचवा रानात टाकला का पहिलं पीक येतच नाही. कुजल्यावरच पीक येत. नाही आता ही जास्त प्रमाणात नाही ना ग. तर सगळ्या रानातलं गावाचा बुसकाट जर एका ठिकाणी असतं ना ती मग तिथं काहीच येत नाही. आता ह्या वेळेस नव्हतं आलं काय बघितलं का काहीच नव्हतं आलं. एका ठिकाणी होता ढिगारा. काय केलं का आपण गव्हाच्या आधी मूग मूग नव्हता ना आला तिथं नीट. नव्हता आलाच नाही उगवलंच नाही. नीट आलाच नाही तिथं. असं झालंय. शेतीला लक्ष देऊन करावं लागते. लोकांना वाटतं शेती सोपी आहे पण शेतीतलं किचकड आणि एक अभ्यासू अशी शेती आहे. शेतीमध्ये तुमचा अभ्यास असेल तर शेती होणार नाही. तर कशी बी तुम्ही शेती करायला लागलं तर शेती होणार नाही. शेतीला बेवडावर पिकं घ्यावी लागते ती आलटून पालटून पिकं घ्यावी लागते ती. आणि तुम्हाला ह्या निसर्गाचा सुद्धा अभ्यास लागतो. बाबा पाऊस कधी पडेल कधी पडणार नाही. आता महादेवाची लेंडावळ जर पडलीच म्हणायचं ना आता. पण आपल्याकडं नाही पडली. आपल्याकडे नाही सगळीकडे पडली. यंदा पाऊस आपल्याला बऱ्यापैकी आहे. तसं काय सांगता येत नाही. आभाळ भरपूर आहे. बरं बघू पाऊस कसा पडेल तसा पडेल. तर मस्तपैकी जेवण झालं मंडळी आणि रात्रीच्या वाजले जातात 10. आज चंद्र असं वरच आहे. आभाळ आलंय झाकलंय त्याला. असं वर महिना आहे. महिना काय ग इकडं डॉन काय करतोय. तर मंडळी मस्तपैकी हवा सुटली आहे. मग अशी टिटव्या ओरडत होत्या. बहुतेक कोणतरी कुत्र आलं असेल तिकडं आणि शांत बरं वाटायला लागले. बाहेर आलो ते आतमध्ये उकडाय चालू झाले. गावाकडं कसं असतं माहिती आहे का तुम्हाला मी सांगतो. ज्या टायमाला रात्रीच्याला उकडायला चालू होतं आणि माणसं बाहेर झोपतात त्याच टायमाला चोऱ्या व्हायला चालू होतात. त्याच टायमाला कारण की माणसं बाहेर झोपलेली असतात आणि येताना ती काय एक दोघं जण येत नाहीत. 7-8 जण येतात. आणि बाहेर किती समजा एका घरातली 1 ते 2 माणसं असतात जास्त नसतात. त्याच्या हातात हत्यारं असतात आणि ते जर कडनी येऊन जर तुमच्या थांबले तर तुम्ही काहीच करू नाही शकत. तुम्ही जागाला मॅट होता. एकतर मार खायचा नाहीतर गपचूप जे काय आहे ते त्यांना द्यायचं. हे 2 शिवाय तुमच्याकडे कुठला पर्याय नसतो. त्याच्यामुळं गावाकडं आम्ही तर बाहेर कधीच झोपत नाही. घरातच झोपतो. कारण की आपलं घरच असं आहे की खिडक्या ही सगळ्या उघड्या केल्या तर मस्तपैकी हवा येते आतमध्ये. अशा पद्धतीनं आपलं घर डॉन. ओके तर मंडळी आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू. परत अजून उद्या भेटू. तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेव दत्त.